हॅलो, नमस्कार. मी सरिता. सर्वांचं खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवरती. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर हे बघा इथे पालकाचे धपाटे बनवायचे आहे मला. तर इथं मी असं मस्त पालक घेतलेलं आहे एक जुडी पूर्ण अशी मोठी जुडी आहे ती. ती स्वच्छ अशी पाण्याने धुवून घेतली आणि तो असा स्वच्छ असं कचकटावून पाण्याने धुवून घेतला आणि ते ताटात घेतलं आणि चर, 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 चर मस्त चाकूने कापून घेतला पालक बारीक आणि सगळं म्हणजे सकाळी चपात्या दिल्या होत्या पोरांना टिफिन करून. तर पोरांना पण टिफिनला पोळी भाजी दिली सकाळी सकाळी. एवढ्या सकाळी काही धपाटे होत नाही म्हणून. तर मग इथे मग पालक कट करून घेतल्याच्या नंतर तिथे थोडंसं मी गव्हाचं पीठ, थोडंसं डाळीचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं असतं ना बेसन पीठ ते घेतलं, थोडंसं ज्वारीचं पीठ घेतलं आणि त्यामध्ये थोडीशी हळद, ओवा घातला क्रश करून. हे बघा हातावरती जे घातलेलं आहे तो ओवा आहे. थोडंसं जिरं घातलं आणि मिक्सरमध्ये मी मिरची, लसूण, अद्रक परत कोथिंबीर ही बारीक अशी मिक्स करून घेतली आणि बारीक पेस्ट करून घेतली त्याची आणि ते पिठामध्ये घातलेलं आहे आणि थोडंसं मीठ घातलं म्हणजे चवीपुरतं मीठ घातलं त्यामध्ये आणि आता जे आहे ते भांडं तिखटाचं ते सगळं धुवून घेतलं आणि पीठ असं छान असं मळून घेत आहे मी आता इथे सगळं पीठ. आता हे बघा सगळं मळून घेते पीठ आणि हे बघा पीठ असं मळणं झालं माझं. थोडंसं तेल पण घातलं होतं मी पिठामध्ये आणि छान असं नरम होईपर्यंत छान असं 2 मिनटं याला छान उंडा हा आहे ना पिठाचा तो मळून घ्यायचा. हे पीठ सगळं असं कणिक सगळं मिळून म्हणजे असं तुटलं नाही पाहिजे, असं सगळं मिक्स झालं पाहिजे एकत्र. तर तसं मी सगळं असं हाताने हे करू करू मळून घेतलं आणि थोडंसं तेल टाकलं कारण ते पीठ खाली ताटाला चिटकणार नाही म्हणून. तर हे बघा एका साईडने लगेच मी धपाटे करायला घेतले आणि खाली काय करायचं कोलपाट घ्यायचा त्याच्या नाहीतर खाली गॅसवट्यावरती पण जमतं, पण मी कोलपाट घेते. कोलपाटावर एक स्वच्छ असा कपडा घ्यायचा रुमाल आणि तो ओला करून घ्यायचा. त्याच्यावरती पाणी शिपकारा मारला आणि वरती असे धपाटे घातलेले मी छान असे आणि ते तव्यावरती तो कपडा तसाच उचलून टाकायचा आणि हे बघा एका साईडला धपाटे, दही मी त्यांना काढून देत आहे. तुमच्या दाजीला इथे ताट लावलेलं आहे. तर इकडे मस्त असं गरम-गरम एक झालं की एक, एक-एक झालं की एक धपाटे त्यांना गरम करून देत आहे आणि आणि 2-3च केले त्यांच्यापुरते गरम-गरम आणि इकडे केली आहे मी आता देवपूजा. माझी देवपूजा कशी वाटली ते नक्की सांगा तुम्ही. आणि बघा छान अशी रांगोळी, दिवाबत्ती झाली. छान असं प्रसन्न वाटत आहे. मस्त रांगोळी काढली समोर. आणि त्याच्यानंतर वाजला 1 तर मुलं यायचा टाईम झाला. तर मुलं आली पण होती. तर त्यांना असे गरम-गरम धपाटे बनवून देत आहे आता एका साईडला. आणि परत एकदा धपाट्याला लागलेली आहे. मी म्हटलं कसं सकाळी गरम करून म्हणजे करून दिले ना मग ते चांगले नाही लागत आणि असे थोडेसे हे होतात. त्याच्यामुळं कसं धपाटा कसं गरम-गरमच थालीपीठ म्हणतं, कोणी धपाटा म्हणतं. पण हे धपाट्याचे थालीपीठ नाही. थालीपीठ हे भाजणीचं असतं आणि गव्हाच्या पिठाचे बनवतो ते धपाटे म्हणतात त्याला. तर हे बघा इथे थापलेला आहे धपाटा आणि हे असं रुमाल उचलून तव्यावरती मी टाकलेला आहे. छान असे धपाटे तयार झालेले आहे. आणि वरतून मी झाकण का बरं ठेवते कारण वरतून झाकण ठेवलं ना तर वरची जी साईड असते ना ती पण वाफेनं छान अशी पटकन वाफेवरती होऊन जाती, थोडीशी भाजल्या जाते आणि मग आपण पलटवतो ना धपाटा तेव्हा ती साईड मग पटकन भाजल्या जाते खालतीहून. म्हणून मी वाफून घेते झाकण ठेवून. ही पण साईड वाफली ना मग तेव्हा धपाटा पटकन पण होतं, नाही तर धपाट्याला उशीर पण खूप लागतो. पण मग मी तसं कपडा पण ठेवत असते. सॉरी ताट ठेवत असते वरती आणि आता थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे कारण पहिलंच धपाटा आहे तर थोडंसं चिटकलं होतं माझं म्हणून तेल घातलेलं आहे. नाहीतर बाकीचे छान असे धपाटे आले. सर्व व्यवस्थित झाले हे बघा छान आता झाले माझे इथं सगळे धपाटे आणि पोरांनी पण खायला घेतले मस्त छान छान गरम गरम सॉससोबत खाते नाहीतर मग दही सॉस दोन्ही पण घेतलेलं आहे आणि एका साईडला मी पण आता इथे मला पण भूक लागली होती. तर म्हटलं मला पण आता इथे जेवायला घेते. जे भांडे होते ते पण टाकलेले आणि भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.